साताऱ्यात दिव्यांग बांधवांचे रास्ता रोको आंदोलन, पोलिसांची आणि दिव्यांग बांधवांची झटापट। साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिव्यांग बांधवांनी रस्ता रोको करत आंदोलन केल्याने प्रशासनासह पोलिसांची तारंबळ उडाली। स्थानिक आमदार निधी दिव्यांगांसाठी खर्च करावा, तसेच संबंधित शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी। त्याचबरोबर निराधार योजनेसाठी 25 वर्षाची अट रद्द करून दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी, या मागण्यांसाठी आज हे आंदोलन करण्यात आले। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सातारा कोरेगाव रस्त्यावर दिव्यांग बांधवांनी रास्ता रोको केल्याने दोन्हीकडील वाहतूक खोळंबली होती। पोलिसांनी हस्तक्षेप करत दिव्यांग बांधवांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयातून बाहेर येत आंदोलनस्थळी भेट घेत आमच्या मागण्या त्वरित मान्य करण्याचा पवित्रा दिव्यांग बांधवांनी घेतल्याने परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर पोलिसांनी दिव्यांग बांधवांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली। दिव्यांग एकजुटीचा जय हो, दिव्यांग एकजुटीचा जय हो, दिव्यांग एकजुटीचा जय हो। हा नमस्कार, मी प्रहार अपंग संस्थेचा जिल्हाध्यक्ष प्रशांत बगले। गेली कित्येक वर्ष झाली आमचा आमदार निधी खासदार निधी खर्च केला नाही। त्याचबरोबर कलेक्टरच्या अंडर जे नियोजन आहे, जे अंमलबजावणी करायची आहे काम आहे ती त्यांनी आजपर्यंत एकही काम केलं नाही। कलेक्टरनं आतापर्यंत केलंच नाही। दिव्यांगाचा तो 200 स्क्वेअर फूट जागा आहे, तो बी निधी तसाच ठेवला त्यांनी। एकाही दिव्यांग बांधवाला 200 स्क्वेअर फूट जागा त्यांनी दिली नाही आतापर्यंत। का नाही दिली? सोनू राजू पवार हा दिव्यांग बांधव आहे, कित्येक वर्षापासून ते प्रकरण प्रलंबित आहे। नागेश पाटील आज करतो, उद्या करतो, नंतर करतो, अशी काय सांगायचं त्याला? सोनू राजू पवार या दिव्यांगाला विचारा तुम्ही, किती वर्ष पेंडिंग आहे? आमदार खासदार निधी तसाच पेंडिंग आहे। आणि दिव्यांगांना 2500 पेन्शन झाली आहे। काय दिव्यांगांना 2500च काय ते अजून? म्हणजे हे मोठा घोळ आहे। सातारा जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवांना 2500 पेन्शन मंजूर झाली, पण आता 4 ते 5 महिने झाले अजून काय दिव्यांग बांधवांना 1500 पेन्शन येते का? लाडक्या बहिणीला म्हणजे लगेच लाडक्या बहिणीला द्या हे आमचं म्हणणं नाही, आम्ही त्यांच्या पाठीचे आहेत, त्यांचा मिळाला पाहिजे। पण दिव्यांग बांधव हा महत्वाचा घटक आहे, मूलभूत घटक आहे, दिला पाहिजे ना तुम्ही। गेले आमदार खासदार सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्रीपद आहे, कुठल्या मंत्र्यानं कुठल्या आमदार खासदारानं दिव्यांगांना वाटलं आतापर्यंत? काय दिलं दिव्यांगांना? नुसती कागदावर सगळं नियोजन आहे। हे 2016चा हक्क कायदा आहे, कागदावरच आहे ना। आणि आम्ही आंदोलन केले की आमच्यावर गुन्हे दाखल करायचे, करा तुम्हाला किती गुन्हे दाखल करायचे, आम्ही गुन्हे घ्यायला तयार आहे। असा बी मेलोय तसा बी मारणार आम्ही, काय गुन्हे दाखल करायचे करा।